नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला स्वीकारणार पदभार, केंद्र सरकारची मोठी घोषणा. बेळगाव कारवाराला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव घ्यावा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. ऊस दराच्या बैठकीकडे साखर कारखानदारांनी फिरवली पाठ, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केला संताप व्यक्त. आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा बारामती तालुक्यात आभार दौरा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील 3 वर्ष ते या पदावर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेळगाव कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ठराव घेण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. बेळगाव कारवाराला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. शिवाय बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलंय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना जो मोबदला दिला तोच मोबदला जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली असून जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना न दिल्यास कोणत्याही अधिकाऱ्याला शेतात येऊ देणार नाही असा इशारा देखील गोरंट्याल यांनी दिलाय. सर, आज कशा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात आणि काय मागणी होती? तर मागणी अशी आहे, पहिल्यांदा पहिली मागणी, प्रमुख मागणी ज्यासाठी मी इथं आलेलो आहे की नांदेड जालना जे समृद्धी मार्ग झालेला आहे तिची कृती समिती झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या अनुसाराने आज मी कलेक्टर ऑफिसला भेटायला आलो. माझ्यासोबत आमचे मित्र सरपंच रामनगर गोपालराव आहे, गणेश खरात आहे आणि असंख्य शेतकरी माझ्यासोबत आहे. कारण 2013 जे कायदा झाला भूसंपादनाचा कायदा, जसा तुम्ही नागपूर मुंबईला ज्याप्रमाणे पैसे दिले त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या आणि 2019 पासून रेडी रेकनरचं काम झालेलं नाही म्हणून ते जुना रेडी रेकनरप्रमाणे यांना पैसे देतात. सध्या खाजगी कोणाला दिलं तर 1 एकर त्या रोडवर 1 करोडपेक्षा कमी नाही, पण शासन किती घेते 20 लाखामध्ये, तो कोणी शेतकरी त्याला तयार नाही. असं ठरलं आहे की जर यांना त्या मुंबई नागपूर समृद्धीप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक आहे, आता कोणत्याही अधिकारीला शेतात येऊ देणार नाही. ऊस दरासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पाठ फिरवल्याने यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांचा संघर्ष होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. फक्त 2 कारखान्यांच्या व्यवस्थापकांनी या बैठकीला हजेरी लावल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान आजची बैठक स्थगित करण्यात आली असून शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या साखर कारखानदारांचा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नसल्याचा आक्रमक इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. कोर्टासमोर गेलो, कोर्टाला विनंती केली की मला मीटिंगला जायचं आहे, मी आजच्या दिवस मला परवानगी द्या. आणि इथं एक सुद्धा चेअरमन नाही, एमडी सोडून द्या, एमडीला काय अधिकारच नाही. पहिला ही मीटिंग स्थगित करा, दुसरी तारीख सांगा आणि नाही आलं तर जोड्या आणि काय म्हणावं काय गंमत चालल्या. मला सांगा की 15 तारखेला कारखाने सुरू झाले, आज तारीख 9 आहे, 14 दिवसाच्या आत एफआरपी द्यायची होती. ज्यांनी दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे? काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर? ठरवली काय एफआरपी कुठे? काय सांगा, मला उत्तर द्यायचं आहे. प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि कारखानदारांचा सुद्धा जाहीर निषेध. मला सांगत होता या ठिकाणी या सन्मानाचं मला उत्तर द्या. कलेक्टर ऑफिसर एका ब्रिटिश ब्रिटिशांनी कलेक्टर उंचावर बसायचं, बाकीच्यांनी खाली बसायचं. देशाला स्वातंत्र्य म्हणून 78 वर्षे पूर्ण झाली. कलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत.
साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन केलंय. आलिमको कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी, यासह प्रति महिना 6,000 रुपये मानधन सुरू करावं, या प्रमुख मागणीसाठी दिव्यांगांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी दिलाय. दादा, मला काय सांगणार, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मारलाय, काय नेमकी मागणी आहे तुमची, काय सांगणार? आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून इथं आंदोलन केले. कलेक्टर बदलून गेले पण आमच्या मागण्या बदलल्या नाही, आमच्या मागण्या मार्गी बी लागल्या नाही. आम्ही आंबड येथे 200 चौरस फूटच्या GR अनुसार एक गाळा बांधला सर्व दिव्यांगांना बसण्या उठण्यासाठी. तो गाळा आम्हाला कुठली नोटीस न देता आंबडचे तहसीलदार, CO आणि SDM यांनी तोडून टाकला. त्याच्यानंतर दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देतो म्हणून प्रशासनाने आम्हाला मुंबई इथे मंत्रालयावर मोर्चा झाला होता. त्या मोर्चामध्ये आश्वासन दिलं होतं. आता फक्त फरक एवढा झालाय की सरकार चेंज झालंय, फक्त सरपंचाचा उपसरपंच झालाय, याच्यामध्ये काय फरक झाला नाही. तेच लोक आहेत, त्यांनी शब्द दिला होता. आता त्यांनी दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या आज जालना जिल्ह्यामध्ये जे पहिले खासदार होते, खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी आलिमको कंपनीचा कॅम्प घेतला होता. त्या कंपनीमार्फत बऱ्याचशा दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल भेटल्या होत्या. परंतु झालं असं की आंबडच्या सायकली भोकरदनला गेल्या, जालन्याच्या सायकली भोकरदनला गेल्या, बदनापूरच्या सायकली भोकरदनला गेल्या. म्हणजे सर्व तालुक्यातल्या सायकली त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या कार्यकर्त्याला वाटप केल्या. परंतु ती सायकल आमच्या दिव्यांग बांधवाची होती, मग आमच्या दिव्यांग बांधवालाच भेटायला पाहिजे होती. मग हे न होता सातारा तालुक्यातील खोडद निसराळे फाट्यावर कमी उंचीच्या पुलामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून या पुलाखालून आपल्या वाहनातून शेतकऱ्यांना ऊस घेऊन जाताना मोठी अडचण होतीये. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी महामार्गावर सुरू असलेलं काम बंद पाडल्याचं पाहायला मिळतंय. लवकरात लवकर संबंधित पुलाची उंची वाढवावी अशी मागणी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून या आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. कडवंशी गावासह आजूबाजूच्या परिसरात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अद्याप कृषी विभागाने याचे पंचनामे केलेले नाहीये. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांची नवीन पर्जन्य मापक यंत्र बसवण्याची ही मागणी करत त्वरित नुकसानीचे पंचनामे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने दरोडा टाकण्यापूर्वीच 7 दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडील 2 गावठी पिस्टलासह 4 जिवंत काडतूस, चॉपर, 4 तलवारी जप्त करण्यात आल्यात. अटकेतील आरोपींमध्ये मध्य प्रदेशातील खंडवासह फैजपूर, भुसावळ येथील संशयितांचा समावेश असून पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य,
भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाहीये. विशेष म्हणजे यावेळी तर लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांचं अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळतोय. पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण करण्यात आलंय. टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण करण्यात आलंय. एक 4 चाकी गाडीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती समोर येते. तर या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील मंगेश बबन शिंदे या सेवानिवृत्त सैनिकाचं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. भारतीय सैन्य दलामध्ये 21 वर्ष सेवा करून परतलेल्या शिंदे यांची बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणूक काढत ग्रामस्थांनी त्यांचं मोठं स्वागत केलंय. यानंतर गावातील शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली. तसेच ग्रामस्थांनी या सैनिकाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा सन्मान केलाय. मंगेश शिंदे यांनी जम्मू काश्मीर मधील सियाचीन, लडाख, कारगिल अशा ठिकाणी आपली सेवा बजावली असून त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. याच सैनिकांच्या गावामध्ये एक सैनिक आज सेवानिवृत्त होऊन गावाकडे आलेला आहे आणि मोठं वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. तोच सैनिक मंगेश शिंदे हा आता आपल्या बरोबर आहे. काय सांगतील मंगेश, ग्रामस्थांनी तुझं मोठ्या गाजवाचं स्वागत केलेलं आहे. अगदी बैलगाडीत बसून डोल लेझिमच्या साथीनं तुझं स्वागत केलेलं आहे. ग्रामस्थांच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. काय सांगतील, काय वाटतं तुला आता? सर्वप्रथम माझं मन भारावून गेलेलं आहे, कारण की माझ्या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी जे सत्कार झाला तो खरंच काबिले तारीफ होता. आणि ह्याच्यासाठी 2 गोष्टीसाठी श्रेय जातं. एकतर ही माझी युनिफॉर्मची पहिचान आणि गावाकडून भेटलेलं प्रेम. आणि तसं पाहायला गेलं तर सोल्जरचं लाईफ इतकं सहजासहजी आसान नाही आहे. माझा 21 वर्षाचा खडतर प्रवास राहिला. त्या खडतर प्रवासामध्ये आपल्या गावकऱ्यांची शुभेच्छा आणि माझी मिसेस अनिता शिंदे आणि माझी 2 छोट्या पिल्लांचं सहकार्य मला लाभलं. तसंच माझं मातृत्वाचं प्रेम मला लाभलेलं आहे. माझे मित्रपरिवार त्यांचं हमेशा मला वेगवेगळे प्रेम लाभलेलं आहे. आणि माझी सर्व्हिस उत्कृष्ट कंप्लीट झालेली आहे. तर 20 वर्ष तू सर्व्हिस केलेली आहे. कुठल्या ठिकाणी तू सर्व्हिस केली? खरं पाहिलं तर जम्मू काश्मीर सारखा जो खडतर प्रदेश आहे त्या प्रदेशात देखील तुम्ही सर्व्हिस केलेली आहे. काय अनुभव होता या एकूण सर्व्हिसचा? सोल्जरची लाईफ पाहायला गेलं तरी इतकं आसान नाही आहे. खास करके JNK मध्ये, जम्मू अँड काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल जे 2 वर्ष टेन्युअर मी केला, त्या 2 वर्ष टेन्युअरमध्ये उद्या सकाळी मी पाहिल का नाही, उद्या सकाळी पाहिल का नाही हे बी मी स्वतः सांगू शकत नव्हतो. आणि माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता की ज्या दिवशी मी RR मध्ये गेलो उपवाडा नावाच्या जागेवरती, तर गेल्या त्या दिवशी पहिल्यांदा माझी फायर झालेलं मला ऐकायला आलं.
आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर 2 मिलिटंट आमच्यापासून मुश्किल से 200 ते 300 मीटरवरती मारले गेले होते. मग त्या दिवसापासून मनामध्ये धडकी भरली होती, पण एका साईडने जोश बी होता, नाहीये तो आला तर मी न्यूट्रलाइज करू शकतो. आणि अशा खडतर लाईफमध्ये त्याच्यानंतर लडाख सारख्या ठिकाणी सुद्धा राहिलेलो आहे मी. आणि प्रवास, आर्मी प्रवास एका साईडनी खडतर होता, दुसऱ्या साईडनी मनात समाधान बी होतं आणि एन्जॉय केला, फौजी लाईफ एन्जॉय केली. थोडीशी मनामध्ये कुरकुर राहायची की बाबा नाही मी घरापासून दूर आहे, माझी पत्नी दूर आहे, आई वडील दूर आहे, मुलांपासून दूर आहे. आणि एवढ्या सर्व 21 वर्षाच्या प्रवासामध्ये मी गावातले सण समारंभ सगळे मिस केले. जेव्हा गावातली यात्रा व्हायची तेव्हा मला तिथं ढोल ताशा डोळ्यासमोर दिसायचा, चावडी समोर दिसायची, गणपतीचा सीझन दिसायचा. ह्या सगळ्या गोष्टींना मी मिस केलं. तरी परंतु त्यातून मला खुश असायचो की नाहीये लोकांच्या बाबत सदिच्छा आणि शुभेच्छामुळे माझा प्रवास, आर्मी प्रवास व्यवस्थित चालला. बरेच सोशल लाईफ हे मिस होतं मिलिटरीमध्ये असल्यामुळे किंवा समाजात वावरता येत नाही. मात्र तरी देखील तुझ्या गावातील तरुण जे आहेत ते मिलिटरीमध्ये असतात. तुझं गाव हे मिलिटरी आणि म्हणजे फौजी आणि पोलिसांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आत्ताच्या ज्या नवीन तरुण आहेत त्या तरुणांना तू काय सांगतील, काय मार्गदर्शन करतील? माझ्या तरुण वर्गांना मी हे सांगू शकतो की कोणत्याही एका गोष्टीवरती फोकस करा. तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर बँकिंग क्षेत्राची सुरुवातीपासून तयारी करा. फौजमध्ये जायचं असेल तर फौजची पहिले फिजिकल वरती प्रायोरिटी द्या. त्याच्याबरोबर रिटर्नची बी तयारी चांगली करा. आणि तुमच्यामध्ये जर ध्येय असलं, ध्येयवेड्या माणसाला कुठलीच गोष्ट मुश्किल नाहीये. आणि येणाऱ्या तरुण आणि युवा पिढीला मी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की लवकरात लवकर जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही आत्मसात करा गुण आणि आपलं यशस्वीता फील्ड पूर्ण करा. चाहे ते आर्मी असो, नेव्ही असो आणि एअरफोर्स. चांगले ऑप्शन आहेत. नेव्ही सुद्धा चांगलं आहे, एअरफोर्स बी चांगलं आहे, आर्मी बी आहे, डिफेन्स आहे, पोलीस आहे, पॅरामिलिटरी आहे. त्यामध्ये ते जाऊ शकतात. स्वतःचं स्किल सिद्ध करून ते आपलं लाईफ यशस्वीता पूर्ण करू शकतात. मंगेशनं जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे. ही सर्व्हिस करत असताना जीवनाची शाश्वती नसते. मात्र गावाकडे त्याची पत्नी त्याची नेहमीच वाट पाहत असायची. त्याच्या पत्नीला मंगेशच्या या सेवेबद्दल किंवा सैनिकी सेवेबद्दल काय वाटतं ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमचा पती तुमच्यापासून दूर असायचा, 6 महिने तुम्हाला तो भेटायचा नाही आणि जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी त्यांनी आपली खडतर ठिकाणी सेवा केलेली आहे. मग अशा वेळेस तुमच्या काय भावना होत्या, कशा पद्धतीनं तुम्ही हे जीवन करणार? एक सैनिक पत्नी म्हणून वावरताना खूप अडचणी असतात, पण आपला पती सुखरूप राहावा म्हणून आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो किंवा त्याच्या सुखी जीवनासाठी, त्याचा जीवन प्रवास सुखकर व्हावा तिथला, म्हणून मी नेहमी देवाकडे प्रार्थना करायची. आणि माझ्या मुलींना या कुठल्याही माझी काळजी आहे ती माझ्या चेहऱ्यावरही नाही आणि बोलण्यातूनही मी त्यांना कधी जाणवू दिली नाही, कारण ही जबाबदारी माझी होती. सैनिकाची पत्नी म्हणून वावरताना ह्या जबाबदाऱ्यांचा मला पूर्ण जाणीव होती आणि त्यांनी सामाजिक जबाबदारी सोबत कुटुंबाची जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. मला माहिती आहे की प्रत्येक सणांना मी त्यांची खूप वाट पाहायची किंवा मी खूप मिस करायची प्रत्येक सणांना, पण मी असं जाणवलंच नाही मला कधी की ते माझ्या बरोबर नाही आहेत, कारण ते मला कॉल करून वरचेवर माझी विचारपूस करून ती नेहमी भरून काढायचे. त्यांनी मला तिथून त्यांची जबाबदारी, ती ऍज अ सैनिक म्हणून जी त्यांची जबाबदारी होती ते पार पाडताना सुद्धा त्यांनी कुठलीही कौटुंबिक जबाबदारी त्यांनी सोडली नाही. त्याच्याबद्दल एक सैनिक पत्नी म्हणून वावरताना मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि माझ्या गावचाही मला खूप अभिमान आहे. धन्यवाद. एक सैनिकाची पत्नी म्हणून त्यांच्या पत्नीला आजही त्यांचा अभिमान आहे आणि खरं तर सैनिक सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे, पिंगोरी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आज बारामती तालुक्यातील आभार दौऱ्याला सुरुवात केली आहे. तालुक्यातील गावागावात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विक्रमी मतांनी निवडून दिल्याबद्दल जय पवार हे नागरिकांचे आभार मानत असून बारामतीमधील मळद गावात जय पवार यांनी प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक महोत्सवाला भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जय पवारांचा सत्कारही करण्यात आलाय. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.